भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी सत्ता कोणाची असेल? पहिली 13व्या शतकामध्ये पोर्तुगीज भारतामध्ये आले. सगळ्यात शेवटी पोर्तुगीज गेले कधी माहितीये? 1961 मध्ये. पण पोर्तुगीज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आल्यावर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली, जोपर्यंत महाबली शहाजी कर्नाटकामध्ये आहेत तोपर्यंत दक्षिण भारतात आपण काहीच करू शकत नाही. आणि शहाजी महाराजांनंतर शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांना लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय आणि आता आपण दक्षिण भारतात काय महाराष्ट्र काबीज करू शकतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की शेर जरी गेला असला तरी छावा मात्र संभाजी राजांनी मोडली. कशी मोडली माहितीये? फोंड्याचा किल्ला आहे गोव्याच्या तोंडावर आणि गोव्याच्या तोंडावर असताना फोंड्याचा किल्ला, हा फोंड्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे. येसाजी कंक किल्लेदार आहेत आणि या किल्ल्यावर चाल करून गेलाय पोर्तुगीज गव्हर्नर काउंट दी अल्वोर. 4000चा सैन्य घेतलाय. आमच्या येसाजीकडे 500 मावळे आहेत. लढाईचं कसं कळत नाहीये आणि 2000 गोळीबार करणारे हशम या पोर्तुगीजांसोबत आहे. आणि बातमी रायगडावर संभाजी महाराजांना समजली. संभाजी महाराजांनी 14,000 मराठे सोबत घेतले आणि फोंड्यावर आक्रमण केलं. पण फोंड्यावर आक्रमण करताना फक्त पोर्तुगीजांना बातमी समजली आहे की मराठे आगे आणि पोर्तुगीजांनी पळायला सुरुवात केली आहे. पोर्तुगीज पुढे पळतायत, मराठे मागून पळतायत. 4000 पोर्तुगीजांचा बदला 14,000 मराठे करतायत आणि पोर्तुगीज एका टेकडीवर गेले आणि टेकडीवरून गोळीबार करायला सुरुवात झाली आहे. गोळीबार चालू आहे. आमची माणसं मरायला लागली आणि संभाजी महाराजांच्या लक्षात आलं अरे शक्तीनं नाही आता युक्तीनं काम केलं पाहिजे. 4000 मराठ्यांची तुकडी बाजूला केली. त्यांना सांगितलं तुम्ही पोर्तुगीजांची लढा. 4000 मराठे पोर्तुगीजांची लढायला लागले पण यश येत नव्हतं कारण पोर्तुगीज टेकडीवर आहे आणि वरून गोळ्या खाली लागायला लागल्या आणि वरून गोळ्या लागतायत म्हटल्यावर मराठ्यांनी काय केलं? मराठ्यांनी पळायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपल्या मागावर असणारे मराठे पळायला लागले हे बघितलं पोर्तुगीजांनी आणि काउंट दी अल्वोर काढला. मराठोंका पीछा करो. 4000 मराठे पुढे पळतायत. 4000 पोर्तुगीज पाठलाग करतायत. पाठलाग करता करता टेकडी मागच व्हायली. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर पोर्तुगीज आले आणि मग समजलं की 4000 मराठे पुढे आहेत आणि 10,000 मराठ्यांना घेऊन संभाजी महाराज पाठीमागून बंद करावं ना. तसं पोर्तुगीजांना दाबलं. पुढे 4000 मराठे, पाठीमागे 10,000 मराठे. बंदुका लोड सुद्धा होत नव्हत्या. त्याच्या तलवारी फिरायला लागल्या आणि पोर्तुगीजांनी मिळेल तिकडे वाट सोडून पळायला सुरुवात केली आहे. तो काउंट दी अल्वोर त्या नदीच्या एका ओंडक्यावर बसून पळून गेला आणि त्याला लिहून ठेवलं की शिवाजी राजा तापदायक आहेच पण शिवाजी राजापेक्षा त्याचा पुत्र संभाजी राजा 10 पट पराक्रमी आहे. 10 आपली राजधानी गोव्यावरून पणजीवरून मारमा गोव्याला हलवली. अरे पोर्तुगीजांना राजधानी हलवायला लावणारा भारताच्या इतिहासामधला एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. एका टाळ्यांचा जोरदार